पुढची बातमी एल निनोच्या संभाव्य परिणामांपासूनच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील जलस्थितीवरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं असून नागपूर प्रादेशिक विभागाचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे सध्या तरी नागपूर विभागामध्ये पाणी टंचाईची कोणतीही शक्यता नसल्याचं सिंचन विभागानं स्पष्ट केलंय। विशेष म्हणजे यंदा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिक आहे। गेल्या काही दिवसांपासून विदर्भात होत असलेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झालेली आहे। दरम्यान पिण्याचं आणि औद्योगिक वापरासाठीचं पाण्याचं नियोजन करण्यात आलेलं असलं तरी सध्या सिंचनासाठी कोणतंही पाणी आरक्षित करण्यात आलेलं नाहीये। दरम्यान नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे आणि पुढील नियोजन कसं असणार आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। विदर्भातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेत जवळपास 7% जास्त पाणी असल्याचं सिंचन विभागानं सांगितलेलं आहे। विदर्भातल्या पूर्व विभाग जो आहे तिथे जवळपास 370 धरणं बॅरेज आहेत आणि या पैकी जे 12 मोठे गोसेखूर सारखे प्रकल्प आहेत आणि त्यासोबतच 43 मध्यम आहे आणि इतर लघु आहे। या सगळ्यांची जर बेरीज केली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 15 जून तारीख जर आपण पकडली आजची तर 7% पाणीसाठा हा जास्त असल्याचं सिंचन विभागानं सांगितलं आहे। अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाऊस लांबेल, कमी पाऊस पडेल असं सांगितलं जात होतं, पण अल निनोच्या पार्श्वभूमीवरती पाणी टंचाई कुठल्याही पद्धतीनं विदर्भात नसल्याचं सिंचन विभागानं सांगितलं आहे। त्यामुळे पिण्यासाठी सप्टेंबरपर्यंत पाणी पुरेल आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 7% पाणी हे आजच जास्त आहे। त्यामुळे पाऊसही गेल्या 3 दिवसापासून सुरू आहे। त्यामुळे आता जो पाऊस पडतोय तो मातीमध्ये मुरतोय पाऊस कॅचमेंट एरियाच्या आणि नंतर पाणी मुरल्यानंतर हे पाणी जमा होईल, नंतर धरणामध्ये येईल। त्यामुळे बाष्पीभवनही कमी झालेलं आहे। त्यामुळे आता विजेसाठी सुद्धा पाणी उपलब्ध होणार आहे, उद्योगासाठी सुद्धा पाणी जे आहे ते मुबलक राहणार आहे। त्यामुळे आता विदर्भावरचं सध्या तरी पाणी टंचाईचं संकट जे आहे ते दूर झाल्याचं सिंचन विभागानं सांगितलं आहे। त्यामुळे मुख्य सचिवांसोबत एक बैठक झाली, सिंचन विभागाचे अधिकारी त्यात होते। त्यात सांगण्यात आलं की गेल्या वर्षीच्या तुलनेत आज 7% पाणी हे विदर्भांच्या विविध प्रकल्प धरणं जे आहेत तिथे आहे आणि गोसेखूरपासून सगळे मोठे लघु मध्यम हे प्रकल्प आता भरायला लागलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।